जळगाव जामोदमध्ये एफडीए पथकाची मोठी कारवाई, 22 लाखांचा गुटखा जप्त। मकोका अंतर्गत कारवाईची शिवसेना उभाठात, जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांची मागणी। जळगाव जामोद येथील निमखेडी वन विभाग तपासणी नाक्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या एफडीए पथकाने धाडसी कारवाई करत तब्बल 22,37,500 रुपयांचा प्रतिबंधित सुगंधी गुटखा व पानमसाला जप्त केला आहे। दरम्यान या कारवाईत वाहनाचा चालक पसार होण्यात यशस्वी झाला असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उभाठात, जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी लावून धरली आहे। 10 जुलै 2026 रोजी रात्रीचे 2:30 सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अन्नसुरक्षा सहाय्यक उपायुक्त प्रमोद पाटील, अन्नसुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांच्या नेतृत्वाखालील एफडीए पथकाने निमखेडी नाक्यावर नाकाबंदी केली होती। तपासणी दरम्यान टाटा इंट्रा गोल्ड क्र. मॅक 5,35,508 TYC 15,411 या वाहनात शासनाने प्रतिबंधित केलेला मोठा साठा आढळून आला। या कारवाई दरम्यान गाडीचा चालक पोलिसांना चकवा देऊन फरार झाला आहे। या कारवाईमध्ये पानमसाला 10,39,500 रुपयांचे 11,550 पाकिट्स, 6,93,000 रुपयांचे 11,500 पाकिट्स, 5 लाख रुपयांचे टाटा इंट्रा गोल्ड वाहन, 5,000 रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण किंमत 22,37,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। फिर्यादी अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये फरार चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 223, 274, 275, 123 आणि अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा तपास ठाणेदार सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे करत आहेत। ही कारवाई शिवसेना उभाठात, जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी 1 जुलै रोजी दिलेल्या तक्रारीची दखल घेत करण्यात आली आहे। वाघ यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की हा केवळ एक ट्रक नसून अवैध गुटख्याचे मोठे रॅकेट आहे। फरार वाहन चालकाला आणि मुख्य आरोपीला त्वरित अटक करून त्यांच्यावर मोक्का MCOCA अंतर्गत कारवाई करावी। तसेच जळगाव जामोद तालुक्यात गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या इतर वाहनांचाही शोध घेऊन त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। या कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पसार झालेला चालक आणि गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती कधी लागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।